विद्यार्थी मित्रांनो, बोर्डची एक्झाम दिवसेंदिवस जवळ येत चालली आहे. पण तुम्हाला बोर्डचा पेपर पॅटर्न आणि चॅप्टर वाईज वेटेज माहिती आहे का? ओके. जर माहिती नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फिजिक्सचा पेपर पॅटर्न कसा असतो, म्हणजे तुमचा बोर्डचा पेपर कसा येणार आहे आणि त्याचबरोबर फिजिक्सचं तुम्हाला चॅप्टर वाईज वेटेज म्हणजे कोणता चॅप्टर हा किती मार्क्सला असणार आहे, हे तुम्हाला सांगणार आहे. ओके. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता फर्स्ट ऑफ ऑल इथं तुम्ही इव्हॅल्युएशन प्लॅन बघू शकता. ओके. तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर थिअरी आणि रिटन एक्झामिनेशन म्हणजे आपली जी मेन एक्झाम असते, तर ती असते 70 मार्क्सची. ओके, तुम्हाला एवढं माहीतच असेल. आणि त्याचबरोबर आपलं जे प्रॅक्टिकल असतं, ओके, प्रॅक्टिकल एक्झामिनेशन जी असते, तर ती असते 30 मार्कची. तर अशा या पद्धतीनेच तुमचं 70 पैकी 70 प्लस 30 इज इक्वल्स टू 100 म्हणजे 100 मार्कांचं मूल्यमापन म्हणजेच इव्हॅल्युएशन असतं. ओके. पण आता हे 70 मार्क्स जे आहेत, तर हे कशावर डिपेंड असतात किंवा याच्यामध्ये कोणते क्वेश्चन असतात? तर या चार्टमध्ये तुम्हाला दाखवलंय. आता पहा, आपल्याला टोटल एक्झाममध्ये 4 सेक्शन असतात. सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी आणि सेक्शन डी. तर सेक्शन ए मध्ये काय असतं? तर एम-सी-क्यू मल्टिपल चॉईस क्वेशन्स आणि व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेशन्स. ओके. आता मल्टिपल चॉईस क्वेशन्स किती आहेत? तर तुम्हाला टोटल 10 मल्टिपल चॉईस क्वेशन आहेत. ओके. आणि प्रत्येक क्वेशन हा 1 मार्कला आहे. म्हणजे तिथं तुमचे 10 मार्क्स झाले. बरोबर. त्याच्यानंतर ना व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेशन. व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेशनमध्ये तुम्हाला टोटल 8 क्वेशन आहेत आणि प्रत्येक क्वेशन हा 1 मार्कला आहे. म्हणजे तिथं तुमचे किती मार्क्स झाले? तर 8 मार्क. म्हणजे सेक्शन ए हा तुमच्यासाठी 18 मार्क्सला आहे. 10 प्लस 8 किती? 18 मार्क्स. त्याच्यानंतर सेक्शन बी. सेक्शन बी मध्ये काय असणार आहे? शॉर्ट आन्सर क्वेशन. ओके. त्याच्यामध्ये तुम्हाला किती क्वेशन्स अटेम्प्ट करायचे आहेत? 8 क्वेशन्स अटेम्प्ट करायचे आहेत आणि टोटल किती क्वेशन्स असणार आहेत? तर 12 क्वेशन्स असणार आहेत आणि 1 क्वेशन हा 2 मार्कला असणार आहे. त्याच्यामुळे सेक्शन बी हा तुमचा टोटल 16 मार्कांचा असणार आहे. पण आता इथं आपल्याला लक्षात घ्यायची काय गरज आहे, की सेक्शन ए मध्ये तुम्हाला कोणताही ऑब्जेक्टिव्ह नसणार आहे, म्हणजे ऑर नसणार आहे. थोडक्यात ऑर म्हणजे काय, की तुम्ही 2 क्वेशन पैकी कोणताही एक किंवा या पद्धतीने अटेम्प्ट करू शकत नाहीयेत. पण तुम्हाला क्वेशन सेक्शन बी, सेक्शन सी आणि सेक्शन डी मध्ये काय असणार आहे, तर तिथं चॉईस असणार आहे तुम्हाला, तुम्हाला कोणता क्वेशन अटेम्प्ट करायचा आहे. बरोबर. म्हणजे आता तुम्हाला इथं पहा 12 क्वेशन्स पैकी कोणतेही 8 क्वेशन्स अटेम्प्ट करायचे आहेत. त्याच्यानंतरनं शॉर्ट आन्सर क्वेशन्स सेक्शन सी. तर त्याच्यामध्ये तुम्हाला 12 क्वेशन्स पैकी कोणतेही 8 अटेम्प्ट करायचे आहेत. जे की 1 क्वेशन असणार आहे 3 मार्कला. म्हणजे 8 त्रिक 24 असं सेक्शन सी तुमचं 24 मार्कचं असणार आहे. सेक्शन बी 16 मार्क्सचं असणार आहे आणि इथं जे दिलेत तुम्हाला मार्क्स विथ ऑप्शन दिलंय. बरोबर. म्हणजे काय? तर पहा आता. इथं टोटल तुमचे किती क्वेशन असणार आहेत? 12. एक क्वेशन 2 मार्कला म्हणून 24 मार्क. पण तुम्हाला त्याच्यातलं मूल्यमापन किंवा लिहायचे किती? तर फक्त 8 क्वेशन. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं लाँग आन्सर क्वेशन. आता लाँग आन्सर क्वेशन्स किती येतं? 3 क्वेशन्स. 3 क्वेशन्सचं टोटल तुम्हाला 5 क्वेशन्स असणार आणि 5 क्वेशन्स मधलं तुम्हाला 3 क्वेशन्स करायचे आहेत. बरोबर? एक क्वेशन असणार तुमचा किती मार्क्सला? 4 मार्कला. म्हणजे तुमचे इथं झाले 12 मार्क्स. तर अशा पद्धतीने 70 मार्कचं डिस्ट्रिब्युशन इथं आहे. बरं, आता हे डिस्ट्रिब्युशन सांगण्यामागचं कारण काय आहे? तर पहा. आपल्या हातचे मार्क आपण इथं कन्सिडर करूया. सेक्शन ए मध्ये जर आपण पाहिलं तर एम-सी-क्यू. बरोबर? त्याच्यामुळे जेवढ्या डेफिनेशन्स वगैरे आहेत, तर त्या परफेक्ट करायच्यात. कारण मोस्ट ऑफ क्वेशन्स डेफिनेशन, फॉर्म्युला वगैरे एम-सी-क्यूचे क्वेशन त्याच्यावरच येतात. बरोबर? एखादा अर्धा प्रॉब्लेम त्याच्यात असतो. त्याच्यानंतर व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेशन. प्रोबॅबली इथं डेफिनेशन्सवरच क्वेशन विचारले जातात. बरोबर? त्याच्यानंतर ना शॉर्ट आन्सर क्वेशन हे पण मार्क्स तुमचे हातचे आहेत. आता ठीक आहे. मुलांना प्रॉब्लेम कुठे येतो? लाँग आन्सर क्वेशनमध्ये. थोडंसं आपण हे 2 मिनिटं स्किप करूया. पण बाकीचा सगळा जो पेपर पॅटर्न आहे, तर हा तुमच्या फेवरमध्ये आहे. बरोबर? तिथं तुम्ही इझिली चांगलं स्कोर करू शकता. आता आपण थोडंसं पाहूया चॅप्टर वाईज डिस्ट्रिब्युशन ऑफ मार्क्स. आता हे फिजिक्सच्या पेपरमध्ये तुम्हाला सांगतोय मी. बाकी याच्यानंतर केमिस्ट्रीसाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे आणि त्याच्यानंतरनं मी मॅथेमॅटिक्स सुद्धा साठी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. आता पाहिलं रोटेशनल डायनामिक्स आपला पहिला चॅप्टर आहे आणि हा चॅप्टर आहे आपल्याला 5 मार्कला. टोटल 7 मार्कचे क्वेशन आपल्याला असणार आहेत. पण 2 मार्क कसे येतं? ऑप्शनचे येतं. त्याच्यानंतरनं मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स हा देखील चॅप्टर 5 मार्कचा असणार आहे. त्याच्यानंतर केटीजी. ओके, केटीजी हा सुद्धा 5 मार्कचा असणार आहे. त्याच्यानंतर थर्मोडायनामिक्स. थर्मोडायनामिक्स सुद्धा 5 मार्कचा असणार आहे. बरोबर? त्याच्यानंतर जर आपण पाहिलं ऑसिलेशन 4 मार्क्स. त्याच्यानंतर सुपरपोजिशन ऑफ वेव्हज 4 मार्क्स. वेव्ह ऑप्टिक्स हा 5 मार्कचा असणार आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक्स 4 मार्क्स. त्याच्यानंतर करंट इलेक्ट्रिसिटी 4 मार्क. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट 4 मार्क. त्याच्यानंतर मॅग्नेटिक मटेरियल्स हा 4 मार्कचा असणार आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन 5 मार्कचा असणार आहे आणि त्याच्यानंतर जेवढे खालचे चॅप्टर्स आहेत, एसी सर्किट असेल, ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर,
स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स एंड न्यूक्लिआय आणि सेमीकंडक्टर डिव्हाइसेस. तर हे 4 मार्कचे असणार आहेत. मग तुम्हाला समजलं असेल, की वेटेज कसं येणार आहे, बरोबर? आता तुम्ही जर एक ऑब्झर्व्ह केलं तर प्रत्येक चॅप्टर हा 4 किंवा 5 मार्कला येणार आहे. म्हणजे सगळे चॅप्टर्स आपल्याला इक्वली सारखे आहेत, बरोबर? म्हणजे सगळ्यांचाच आपल्याला अभ्यास करायचा आहे. पण आता काही कमेंट्स वगैरे असे येतात किंवा काही फोन कॉल्स असे येतात, की आमचा अजून अभ्यास झालाच नाही, मग आम्ही सुरुवात कशापासून करूया? बरोबर? तर मी त्यांच्यासाठी सांगेल, की तुम्ही सुरुवात कशापासून करा? जे ईझी चॅप्टर्स इथून तुम्ही सुरुवात करा. कारण फिजिक्स आहे. फिजिक्स हा टफ सब्जेक्ट आहे. जर तुम्ही डायरेक्टली समजा जर रोटेशनल डायनामिक्स घेतला किंवा वेव्ह ऑप्टिक्स यासारखा असा थोडासा टफ जर टॉपिक जर इथं तुम्ही घेतला, बरोबर आहे. आता सगळ्यांनाच हा टॉपिक टफ वाटतो का? असं नाहीये. पण जर आपण कॉमन जर विचार केला, तर हे टॉपिक थोडेसे टफ वाटतील तुम्हाला. पण त्याच्याच ऐवजी जर तुम्ही समजा सेमीकंडक्टर डिव्हाइसेस, त्याच्यानंतर स्ट्रक्चर ऑफ ॲटम, त्याचबरोबर समजा अजून बाकीचे जे चॅप्टर्स आहेत, ओके थर्मोडायनामिक्स सारखा चॅप्टर आहे किंवा मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड हा सुद्धा ईझी चॅप्टर आहे. मग इथून जर तुम्ही चालू केलं फिजिक्स व्यवस्थित, कारण फिजिक्सची भीती सगळ्यांना वाटते, बरोबर आहे. मग त्याच्यामुळे अगोदर सोप्या चॅप्टर्सपासून सुरुवात करा. कारण वेटेज जर पाहिलं तर सगळ्यांचं जवळपास सेमच वेटेज आहे. एखाद्या अर्ध्या मार्कचा फरक आहे. बरोबर. सोप्या चॅप्टरपासून जर तुम्ही सुरुवात केली, आता पहा थर्मोडायनामिक्स आहे. तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये पण आहे. त्याच्यामुळे तिथं तुम्हाला हेल्प होईल त्याची. त्याच्यानंतर सेमीकंडक्टर डिव्हाइसेस तुम्ही याच्या अगोदर पण स्टडी केलेले आहेत किंवा ईझी चॅप्टर आहे तो. त्याच्यामुळे काय करायचं सोप्यापासून सुरुवात करायची आणि जसं-जसं तुम्ही कव्हर करत चलाल, तसं-तसं तुमचा कॉन्फिडन्स वाढत चालेल. ओके. मग त्याच्यामुळे मी तुम्हाला काय सांगतो, हे जे चॅप्टर मी 2-3 चॅप्टर तुम्हाला सांगितले, सोप्यापासून सुरुवात करा आणि चॅप्टर करत असताना आता आपल्याकडे वेळ कमी आहे. पहा 1 महिन्यापेक्षा कमी वेळ राहिला आपल्याला बोर्ड्स एक्झामसाठी. बरोबर. मग त्याच्यामुळे आपण काय करायचंय, की चॅप्टर एकदा घेतला, तर पुन्हा रिटर्न त्या चॅप्टरवर आपल्याला येऊ नये, या पद्धतीने आपल्याला स्टडी करायचा आहे. म्हणजे काय? आता बरेचसे काय करतात, की राउंडमध्ये स्टडी करतात. पुन्हा एक राउंड झाला, पुन्हा थोडं-थोडंसं डेफिनिशन करायचं, पुन्हा रिटर्न तर या पद्धतीने करायचं आहे. चॅप्टर घेतला, तर तो आपल्याला परफेक्ट करूनच सोडायचा आहे. बरोबर आहे. त्या पद्धतीने जर आपण स्टडी केला, तर बोर्डमध्ये नक्कीच आपल्याला चांगले मार्क्स मिळणार आहेत. चांगले पर्सेंटेज आपल्याला मिळणार आहेत. चांगले पर्सेंटेज आपल्याला कशासाठी पाहिजेत? तर ग्रुपिंग क्रायटेरिया फर्स्ट ऑफ ऑल त्याच्यासाठी आपल्याला चांगले पर्सेंटेज पाहिजेत. आणि महत्त्वाचं म्हणजे जे तुम्ही इंजिनिअरिंग करणार आहात, लास्ट इयरला तुम्ही ज्या प्लेसमेंट प्रोसेसला अपियर होणार आहात, तर त्यासाठी प्रत्येक कंपनीचा एक पर्टिक्युलर क्रायटेरिया असतो बोर्ड पर्सेंटेजचा. तर तो तुम्हाला फुलफिल करता आला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला चांगले पर्सेंटेज पाहिजेत. सो काय करा, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर या व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत शेअर करा. ज्यांना वेटेज माहीत नाही किंवा कशापासून अभ्यास करू, सुरुवात करू किंवा पेपर पॅटर्न कसा असणार आहे हे माहीत नाही, त्यांच्यापर्यंत हा नक्की शेअर करा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल, तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.